हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सकाळचे वाजले 10 आणि मी आता चाललो होतो ब्रेकफास्ट करायला. आणि जस्ट ऑफवर्ड मोमेंट ब्लॉगिंगची सुरुवात केली आणि समोरून कोणीतरी आलं. पण आता कॅमेरा चालू केला होता, म्हटलं काहीतरी बोलून घ्यावं. काहीच ब्रेकफास्ट करून आल्यानंतर ना ॲक्च्युली म्हणजे सकाळी झोपून उठल्यानंतरच माझं डोकं दुखत होतं. खूप दिवसानंतर ना माझं डोकं दुखत होतं, काय माहिती का. मी झोपलो होतो एक तासभर आणि आत्ता उठलं. माझ्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये मला तो प्रिव्हिलेज भेटतो जरा, सकाळी उठल्यानंतर पण मी परत झोपू शकतो. जनरली मी झोपत नाही, पण मग म्हटलं नाही डोकं राहिलं तर आज काम पण करायचं आहे. त्यामुळं 12:30 वाजले आणि आवरायचं, ऑफिसला जायचं. ईट ॲपल अ डे, कीप डॉक्टर अवे. गाईज आय एम थिंकिंग अबाउट क्रॉस पोस्टिंग म्हणजे जसं मी यूट्यूबवरती डेली व्लॉग टाकतो आणि त्या व्लॉगमधला एक छोटासा पार्ट इंस्टावरती टाकतो, तर तसं सेम फेसबुकवर पण मला अकाउंट ओपन करायचं आणि तिथं पण सेम व्लॉग टाकायचा, जो इकडे तो तिकडे टाकायचा. हे मी इंस्टावर एक सजेशन ऐकलं होतं की क्रॉस पोस्टिंगचा फायदा होतो. क्रॉस पोस्टिंगचे बरेच फायदे होतात. ॲटलीस्ट जर एका ठिकाणी नाही तर दुसऱ्या ठिकाणी तुमच्या व्हिडिओला जास्त रीच भेटू शकतं. तर मग मे बी आज संध्याकाळी मी माझा फेसबुकवरती अकाउंट ओपन करेल ऑफिसवरून आल्यानंतर ना, आणि उद्यापासून तिथे पण व्लॉग्स टाकायला सुरुवात करेल. माझ्याकडे 15 मिनटं आहे, तर मग मी हे बुक वाचतो आहे. 15 मिनटं जेवढं होईल तेवढं, कारण खूप दिवस झाले मी बुक पण वाचत नाही आहे. थोडा टाईम शॉर्ट आहे ते, आता थोडा टाईम आहे तर वाचूयात. काही जस्ट बुक वाचायला घेतलंच होतं, ओपन पण केलं नाही. तेच मला आठवलं की जे कपडे मी लॉन्ड्रीला टाकले होते ना, ते मला आज आणायला जावं लागतील, नाही तर माझ्याकडे ऑफिसला घालण्यासाठी काहीच नाही आहे. आणि एक तर बाहेर इतकं ऊन आहे ना, इतकी गरमी पडली ना की जाण्याची अजिबात इच्छा नाही. काल त्याचा मला ऑफिसमध्ये 4 वेळा फोन आला, सर आणून देऊ का, पण मग कोणी रूमवर नव्हतं, कारण बाकीचं कोणी आलेलं नव्हतं तोपर्यंत. आणि त्यामुळं मग मी त्याला नाही म्हटलं. आणि आता तो म्हणतो की सर मी आणून द्यायला रेडी आहे, पण मला 1 तासभर लागेल आणि मला तर जायचं आहे का अर्धा तासात. मला स्वतःला जावं लागेल. इथं जवळच आहे, पण तरी पण भाई मला एवढा शोध होऊनच जायची इच्छा नाही आता. आज काय रीडिंग होत नाही. आणि हे जे नवीन बुक आहे ना, कॅटलिस्ट, हे पृथ्वीने काल परवा आणलं आहे. तो दगडूशेठला गेला होता त्यावेळेस. परवा मी बोललो होतो की आमची गॅस टाकी संपली आणि गॅस टाकी भरायची आहे. आणि कालच मी संध्याकाळी बघत होतो की पुण्यात तर लिटरली 25 दिवसांपर्यंत गॅस टाका भेटणारच नाही आहे. ज्या मेस, झोमॅटोज किंवा रेस्टॉरंट चालू आहे ते सुद्धा लवकरच बंद होतील, म्हणजे काही दिवसांसाठी, बिकॉज ऑफ LPGचा जो तुटवडा झाला आहे. त्याच्यामुळं म्हटलं बरं झालं, जाऊ द्या. तसंही आता गुढीपाडव्यामुळं आम्ही सगळे घरी जाणार आहोत. 4-4, 5-5 दिवस आल्यावर बघू. ऑफिसवरून आलो आहे, कपडे पण नाही बदलले आणि येता येताच आलू पराठा आणला होता. आज डिनरला आलू पराठा. गाईज आजचा ब्लॉग एडिट करता करता 11 वाजले आणि आता मला झोपणं गरजेचं आहे, कारण उद्या सकाळी ऑफिसला मला जायचं आहे. तर मग 5 वाजता उठावं लागेल, 6 वाजेपर्यंत आवरायचं, 6:15ला निघायचं आहे करावून, आणि 7 वाजता ऑफिसला, 7 ते 2. तर त्याच्यामुळं आजचा ब्लॉग मी थांबवतो आहे. आणि जे मी क्रॉस पोस्टिंगचं बोललो होतो त्यासाठी मला FBवर अकाउंट ओपन करायचं होतं, हे आता उद्याच, आज का नाही होणार. तर मग भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.